पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांबा, चालले आपले लगा 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 लगा। काय झालं पण? मला ठाव आहे चांगलं, तो खाणार म्हणजे खाणार, तो फक्त आपण जायची वाट बघत असणार। थांबूया, चल 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 चल। त्याला दिसणार नाही याची काळजी घ्या। जरा जरी शंका आली तर तो खाणार नाही। कसल्या स्वभावाचा ठावा आहे ना तुम्हाला? चालेल, हळूच। ही मुक्ता आहे ना, ही हुशार मुलगी आहे। ती काय करते, माझ्या आवडीनिवडी जपून मला जिंकायचा प्रयत्न करते। ती ओळखत नाही मला अजूनही। मी रावसाहेब आहे, रावसाहेब, कुठल्याही मोह माया जालामध्ये न अडकणारा रावसाहेब। आवडीचा पदार्थ आहे त्याच्या, लई दिवसांनी भेटतोय, खाणार म्हणजे खाणारच। बघा तुम्ही। एखादा घास खाऊन बघायला काय हरकत आहे? त्यांच्या समोर थोडंच खाणार आहे। सुगंध तर अप्रतिम येतोय, बऱ्याच दिवसात खाल्लाही नाही। एक घास खाऊन बघू, कोणाला काय कळणार आहे? परत किल्लेट जवळ आला। वाह 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 वाह, अप्रतिम। वाह, वाह, चंद्राबाईच्या हाताला आजही तशीच चव आहे। काय अन्नाचा अपमान करू नये म्हणून खातोय। टाकायचं संस्कार नाहीत ना आमच्यावर। पण विचार करत होतो। कसला विचार करत होतस? काय नाही, मला मुगाचा शिरा आवडतो। आवडतो ना? मग काय आवडतो, त्यात हे न केलेलं आहे, मग म्हटलं जरा खाऊन बघायला काय हरकत आहे।
काय झालं? निघा आता. अरे आवडलं असेल तर कौतिक तरी कर. कोणाचं? अरे कुणाचं मग काय विचारतोस? ह्या मुक्ताचं. हिनच केलाय त्यो मुगाचा शिरा. हिने केलाय? मगाशी सांगितलं नाही होय तुला? बघ की. अरे देवा, मला वाटलं तू केलायस. म्हणजे आजीच्या हातचं आवडतं तुम्हाला खायला? हा म्हणजे आवडायचं. हिच्या हातचा मुगाचा शिरा लहानपणी खूप आवडायचा. हिच्या हातची भाजी फारच छान. एकूणच हाताला चव आहे. आणि आताही तुला इच्छा असेल तर जाऊन स्वयंपाकघरात जाऊन तू करू शकतेस स्वयंपाक. आजपासून स्वयंपाकघराचे दरवाजे तुझ्यासाठी मी खुले केलेले आहेत. तुला काय हवा तो पदार्थ जाऊन तू बनवू शकतेस. हा पण मला खायला घालायचे. काय आता झालं, निघा ना. का आता काय खेळ खेळायचा इथे चांपुलाचा? तुम्हाला पण आवडतं? मला तर लई आवडतं. निघा. माझं बोलून झालंय. आणि खाऊन व्हायचंय. रावसाहेबा, मुक्ताचं प्रेम तुझ्यातला अहंकार, समद द्वेष मुळापासून सपविणार बघ. एक दिवस असा येईल की तुम्ही मुक्ताला डोक्यावर घेऊन मिरवाल. ते त्यांना विचारते का म्हणून. मी काय म्हणाले? येण्यासारखं काय पण बोलते. आर्या, कसे आहात सगळे? तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? मी इथे येऊ शकत नाही का? यायचं काय नाही ग, पर काही विचारायची बिचारायची पद्धत आहे का नाही? तुला हे घर म्हणजे काय म्युन्सिपाल्टीची बाग वाटली? कवा बी उठायचं आणि घरात शिरायचं? काय आजी, माझ्याच घरात यायला मला कशाला लागते परमिशन? तुझं घर? अगो बाई. हो, माझं घर. तुम्ही सगळे विसरलात का? किती किती आनंदाने मला सारंगची बायको म्हणून एक्सेप्ट केलं होतं. माझ्या आणि सारंगच्या साखरपुड्याची किती छान तयारी केली होती. आणि वेळेवर हिला माझ्या जागेवर आणून बसवलं. एक मिनिट आर्या, असं कुणालाही कुणाच्या जागेवर आणून बसवता नाही येत. जे नशिबात असतं तेच घडतं आणि नशिबाच्या पुढे कुणालाही जाता येत नाही. जाऊ दे, तू इथे कशाला आली होतीस हे सांगितलं असतं बरं होईल. रेणुकाचं लग्न होतंय समजलं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना की आम्ही किती चांगल्या मैत्रिणी आहोत ते. म्हणून शुभेच्छा द्यायला आली. पण तुम्ही एवढी महत्वाची बातमी मला सांगितली नाहीत. तुम्हाला एकदाही नाही वाटलं का की आर्याला सांगावं म्हणून? तुझं डोसकं बिस्कं फिरलं काय? तुला इथं बोलवून चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकायला आम्हाला काय खूळ लागलंय? सासूबाई, आर्या, तुझा आणि आमचा आता काहीही संबंध राहिलेला नाहीये. आणि तू मुक्ता आणि सारंगशी ज्या पद्धतीने वागलीस ना, त्यामुळे तू आमच्या सगळ्यांच्या नजरेतनं कायमची उतरलीस. सारंगला माझ्यापासून तोडण्यासाठी तुम्ही जे अपराध केलेत ना, त्याची जर मी लिस्ट काढायला बसले ना तर वह्या भरतील. त्यामुळे तो विषय लांबच राहू देत. आणि तसंही ज्याचे स्वतःचे कपडे उसवलेले असतात ना, त्याने दुसऱ्यांच्या कपड्यांना झोंबू नये. या घराशी माझं नातं आहे आणि ते कायम राहणार. म्हणूनच तर शुभेच्छा द्यायला आलीये. आर्या,
शुभेच्छा. जिनं या घरातल्या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तिच्याकडून आम्ही शुभेच्छा घेऊ असं वाटलं तुला? अगं असं केलं ना तर खूप मोठं पाप लागेल आम्हाला. हे बघ, माझं डोकं सरकायच्या आतनं निघ इथून. माझा साचून राहिलेला राग जर बाहेर आला ना तर खूप पस्तावशील ना तू. सारंग, तू तू असं बोलणार आहेस माझ्याशी? तुला ना तर सारंग, ही पद्धत नाही बोलण्याची. गाई पण ही पद्धत नाही सारंग. तुला माहितीये तू आता ह्या घरात का उभी आहेस? कारण या घरातल्या बायकांचा चांगुलपणा. माझ्या मुक्ताच्या जागी दुसरी कोणती बाई असती ना तर ना आता तू तुरुंगात असतेस, बर्बाद झाली असतीस. अगं तिच्यासमोर उभी राहायची लायकी आहे का तुझी? हा, चल तू इथून निघ. सारंग, तू मला हक लावून लावतोयस, तेही या फडतूस मुक्तासाठी? तोंड सांभाळून बोला आर्या. हे घर मुक्ताचं आहे. जस्ट इमॅजिन, मुक्तानं जर तुला या घरातून लाथा मारून बाहेर काढलं तर कसं वाटेल तुला? बरं झालं बया, ही मुलगी या घरची सून नाही झाली, नाहीतर या घराचं वाटोळ केलं असतस तू. अगं तू याच काय, पण कंच्या बी घराची सून व्हायची तुझी लायकीच नाही. म्हातारे, मी याच घरात सून म्हणून येणार आहे. मग बघ तुझे काय हाल करते ते. आर्या, निघ तू ना आता, निघ इथून. हे बघ, आम्हाला कोणालाच तुझ्या शुभेच्छांची गरज नाहीये. आणि याद राख, या घरात पुन्हा पाऊल टाकशील ना माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणी नसेल. थँक्यू सारंग, या सन्मानासाठी खूप खूप थँक्यू. ओरडू नको, मी आहे. मुद्दाम इथे घेऊन आले तुला, सगळ्यांचं बरोबर बोलता आलं नसतं तुझ्याशी म्हणून. आर्या, मला खरंच तू ह्या घरची सून व्हावी असं वाटतं ग. चला, म्हणजे कुणाला तरी वाटते ऍटलिस्ट. नाहीतर या घरातली माणसं खेळणी झाली आहेत, त्या मुक्ताच्या हातातली खेळणी झाली आहेत सगळे. आणि दादा, तुला सांगते, दादा तर कठपुतली झालीये, मुक्ताच्या तालावर नुसता नाचतोय ग. पण तू का आलीस इथे? या घरच्यांकडनं अपमान करून घ्यायला आलीस का स्वतःचा? आमच्याकडे बघतेस ना, आम्ही कशी शिक्षा भोगतोय ते. स्वतःच्याच घरात आम्ही नजर बंद झालोय. आपण दोघही पोळलोय. पण बस, आता ही लागलेली आग शांत करायला हवी. मग तुम्हाला काय वाटलं मी शांत बसेन? या घरात येऊन स्वतःचा अपमान करून घेण्या इतकी मूर्ख वाटले मी? म्हणजे तू जाणून बुजून का? जखमा ओल्या करून घेण्यासाठी. या घरात मला कशी वागणूक मिळणार आहे हे मला चांगलंच माहित होतं.
आता जखम ओली झालीये आणि वेदना पुन्हा ताज्या. आत्या, आपल्यात एक गुपित राहू द्या. काय? वेदच्या घरचे लवकरच एक पार्टी ठेवणार आहेत. ती पार्टीची रात्र मुक्तासाठी शेवटची रात्र असेल. काय सांगतेस? पण वेदच्या घरचे पार्टी देणार आहेत ते तुला कसं माहित? त्याचं काय ना आत्या, लोकांकडे दूरदृष्टी असते, माझ्याकडे धूर्त दृष्टी आहे. ही फक्त सुरुवात आहे. अजून पुढे बघा काय काय घडतं ते. कुसुम, एक लय भारी बातमी. कसली? सांगतो सगळं, आधी मला मोठ्या मालकांना फोन लावू दे. त्यांना कशाला? अगं त्यांना कशाला म्हणजे मी ज्यांच्याकडे ऊस तोडायला जातो ना, अरे बबनकडं, त्या बबनचा ऊस गुराळात चाललाय. 6-4 ढेपे आपल्याला पण भेटतील. असं? हा मग मी काय म्हणतोय, 2-1 ढेपे मुक्ताच्या घरी पाठवून द्याव्यात, आहे का नाही? म्हणून म्हणतोय फोन लावतो. ए बाळा, अण्णा पण सगळं घेऊन देऊ नका, आपल्याला पण ठेवा. मला आवडतं ना. तुला तर भला मोठा ठेवणार आहे. पण अण्णा, रावसाहेबांना गोड आवडत नसेल का रे? त्यांना कारला आवडत असेल. हा बया, कसा बोलितो गजा. त्यांच्या समोर बोलू नकोस बरं. गजा, अरे मोठ्या माणसांना असं नसतं बोलायचं. लहान मुलीला असं बोलायचं नाही. मोठ्या माणसाने बोलत चालतं वय. बाळाचा फोन आण, जा घेऊन ये. फोन आणतोस ना? आता ऐक आनंदाची बातमी. सांगा. अगं आपल्या भक्तीला चांगल्या घरचं स्थळ आलंय. हा काय सांगता? मग कुठलंय? अगं संगमनेरचा. मुलगा चांगला नोकरीला आहे. आपली भक्ती पसंत आहे त्यांना. बघा बघी बद्दल पण त्यांनी होऊन विचारलं. अगं बाय, काय सांगता? मग हा पण त्यांनी आपल्या भक्तीला पाहिलं कुठं? अगं तो साहेबा नाही का? कोण? कोण आता साहेबा? कोण तुला कोण मायाबरोबर ऊस तोडायला असतोय त्याच्या नात्यातलाही हा पोरगा. हा, ते म्हणत त्याच्या लग्नाचं बघताय, आपल्या भक्तीचं बोलायचं का? मी म्हणलं बाबा बोल. त्याला फोटो पण दिला होता भक्तीचा मी. आणि आजच निरोप आलाय की त्यांना भक्ती आपली पसंत आहे आणि घेण्या देण्याबद्दल पण त्यांचं काहीच नाहीये. अगं बया, हे तर लयच बरं झालं म्हणायचं. हा, हाय राजाचीच कृपा आहे बघा. गरज काय होती तुला तिथे जायची? झाला तेवढा तमाशा पुरे नाही का? जायच्या आधी मला विचारायचं तरी. आता काय सगळं तुम्हाला विचारून करायचं मी? का विचारायचं तुम्हाला? तुम्ही तो हक्क केव्हाच गमवलाय बाबा. तुला जे काय म्हणायचंय ना ते म्हण, पण मी तुला तुझं भविष्य बिघडवू देणार नाही. बाळा, जे झालं त्याच्यात आमची काहीही चूक नाही, तरी आम्ही तुझी माफी मागतो. मी तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. हो आर्या, अगं हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. खूप प्रेम करेल तो तुझ्यावर. हे बघ आई, तू प्लीज त्याच्याशी लग्न कर आणि आयुष्याची नव्यानं सुरुवात कर बाळा. अगं आई, तू हे काय बोलतेस? हे बघ, माझं लग्न कधीच झालंय. काय मूर्खासारखं बडबडतेस तू? बाबा ओ, खरंच माझं लग्न झालंय. माझ्या मनावर, माझ्या आयुष्यावर फक्त एकच नाव कोरलंय, सारंग. आणि
आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणाचा विचार करणं सुद्धा पाप आहे हो. ते पाप नाहीये, त्यांच्या संसारात तू ढवळाढवळ करतेस ना, ते पाप आहे. आता बस. अहो असं काय करताय? तिच्या मनाचा जरा तरी विचार करा. बस झाला तिच्या मनाचा विचार. अशानं ती स्वतः बर्बाद होईल आणि आपल्यालाही बर्बाद करेल. ते काही नाही, मी सांगेन त्या मुलाशी लग्न करायचं.